नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे महिलांचा सन्मान आणि काँग्रेसची परंपरा. मित्र हो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभांच्या निमित्तानं महिलांचा सन्मान हा विषय पुढे आला आहे. जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचं एक वेगळं राजकारण असतं. तसं ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील या दोन साखर सम्राटांमध्ये आहे. एका प्रचार सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि भूतपूर्व संसद सदस्य सुजय विखे पाटील यांनी एक सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये भाजपचे एक नेते, जिल्ह्यातले नेते वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्याविषयी काही अपशब्द उच्चारले आणि तो सध्या राजकीय वादाचा विषय झालेला आहे. ते शब्द काय आहेत आपल्याला माहिती नाहीत, पण ते अत्यंत गंभीर असावेत, आक्षेपार्ह तर निश्चित असावेत असं वाटतं. कारण महिला आयोगानं सुद्धा त्याची दखल घेतली आहे. बाळासाहेब थोरातांच्या समर्थकांनी ठिय्या मारून वसंत देशमुखांविरुद्ध गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. त्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. याच्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे भाजपनं सुद्धा वसंत देशमुखांच्या उच्चारांचा, उल्लेखांचा निषेध केलेला आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी आम्हाला हे अशा पद्धतीचं बोलणं, महिलांचा अपमान करणं अजिबात मान्य नाही हे स्पष्ट केलेलं आहे. सुजय विखे पाटील यांनी देखील जयश्री थोरात यांना मी ताई मानतो, आमचा तसा त्यांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, मी वसंत देशमुखांना भाषण चालू असताना थांबवण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा वाद आता तसा मिटायला हरकत नाही. पण निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये छोटे छोटे विषय मोठा प्रकार धारण करतात. तो मोठा विषय होतो निवडणुकीमध्ये. त्याप्रमाणे हा होण्याची शक्यता आहे. तसा तो होऊ नये म्हणून महिलांचा सन्मान या विषयात काँग्रेसची परंपरा काय आहे ते पाहू. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचा सन्मान ही अत्यंत पवित्र गोष्ट मानली गेलेली आहे. महिलांचा सन्मान झाला नाही, तो झाला पाहिजे या एका मुद्द्याभोवती आपल्याकडे रामायण आणि महाभारत घडलेलं आहे. एवढी मोठी परंपरा महिलांच्या सन्मानासाठी आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली आहे. दुर्दैवानं भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये भारताच्या पूर्व परंपरा, उज्ज्वल परंपरा म्हणजे कोणाच्या परंपरा? त्या हिंदूंच्या परंपरा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचं असं ठरलं. कारण आपला काँग्रेसचा जो राष्ट्रवाद होता तो भ्रांत राष्ट्रवाद होता आणि तो मुस्लिम धार्जिणा राष्ट्रवाद होता. त्यामुळे मुस्लिमांना जर भारताच्या उज्ज्वल परंपरांचा उल्लेख केलेला आवडत नसेल तर आपणही करू नये अशी एक प्रथा पडली आणि मग भ्रांत राष्ट्रवादामुळेच फाळणी झाली. बरं, फाळणी झाली त्याबद्दल मुसलमानांनी, पाकिस्तानी प्रवृत्तीच्या मुसलमानांनी हिंदूंचे आभार मानायला पाहिजे. त्यांनी आभार न मानता त्यांनी हिंदूंची जाळपोळ केली, नरसंहार केला,
मोडतोड केली आणि मुख्य म्हणजे स्त्रियांचं अपहरण केलं आणि कोणत्याही भाषेतील शब्दांनी ते वर्णन नीट करता येणार नाही इतक्या घाणेरड्या पद्धतीनं हिंदू स्त्रियांचा अपमान भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये पाकिस्तानी प्रवृत्तीकडून झाला आहे आणि याचा एका शब्दानं सुद्धा काँग्रेसनं निषेध केलेला नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. कोणत्याही जगातल्या कोणत्याही स्वातंत्र्य संग्रामात स्त्रियांचा जेवढा अपमान झाला नसेल तेवढ्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात पाकिस्तानी प्रवृत्तीकडून हिंदू स्त्रियांचा अपमान झालेला आहे. आपण आपल्या स्त्रियांची चौकशीसुद्धा कधी केली नाही. त्यांची दुःखसुद्धा आपण काय आहेत ती विचारली नाहीत. त्यांनी जेव्हा काँग्रेसकडं संरक्षण मागितलं तेव्हा तुम्ही हे अपमान सहन करा, हा हिंदू मुस्लिम ऐक्याच्या दृष्टीनं तुम्ही केलेला मोठा त्याग आहे असं मानलं जाईल आणि इतिहासात तुमचं नाव अभिमानानं घेतलं जाईल. पण तुम्ही प्रतिकार करू नका. अशा पद्धतीनं मांडणी केली काँग्रेसनं आपल्या भूमिकेची आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा असा देखावा उभा केला की त्यापुढे महिलांवरचे अत्याचार म्हणजे काहीच नाहीत. एवढं मोठं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर थोडंसं गमवावं लागतं. त्यामुळे महिलांचा सन्मान ही काँग्रेसच्या दृष्टीनं फार मोठी गोष्ट नाही आहे. त्यावेळच्या पार्लमेंटमध्ये सीमेवरील हिंदू स्त्रियांचं अपहरण झालं त्याची चर्चा चालू असताना काँग्रेसच्या सदस्यांनी 2-4 मुली पळवल्या, इकडून तिकडे नेल्या, हा काही मोठा राष्ट्रीय चर्चेचा विषय होत नाही असे उद्गार काढलेले आहेत. आणि या उद्गारांविषयी चिडून सावरकरांनी काही उद्गार काढले काँग्रेस नेत्यांच्या मनोभूमिकेविषयी. त्यामुळे चिडून सावरकरांवर बहिष्कार टाकायचा असा काँग्रेसनं निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला आम्ही स्वातंत्र्य संग्रामातले अग्रणी असल्यामुळे आम्हाला सर्व गुन्हे माफ आहेत अशी काँग्रेसची एक चमत्कारिक भूमिका आहे आणि त्याचं प्रत्यंतर आजही येते. तेव्हा जयश्री थोरात, बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे सर्व नेते यांना माझं आव्हान आहे की तुम्हाला महिलांचा सन्मान म्हणजे केवळ काँग्रेसच्या महिलांचा सन्मान असं तुम्हाला आहे का एकंदर महिलांचा सन्मान हा विषय तुमच्या डोळ्यापुढं आहे. आणि महिलांचा अपमान हा जर हिंदूंनी केला तर तो चिंतेचा विषय होतो आणि मुसलमानांनी केला तर त्याकडे डोळेझाक करायची अशी काही दुटप्पी भूमिका तुमची आहे का? आजपर्यंतचा अनुभव असा आहे की दुटप्पी भूमिका आहे. तुम्ही लव्ह जिहादविषयी स्पष्ट भूमिका घेत नाही. तुम्ही हिंदू मुली गायब झाल्या तर त्याविषयी स्पष्ट भूमिका घेत नाही. त्यामुळे हे जे तुमचं राजकारण आहे, मतपेढीचं राजकारण, या मतपेढीच्या राजकारणातून महिलांचे अपमान होतात हे तुम्ही लक्षात घ्या. तुमची स्पष्ट भूमिका या विषयात असली पाहिजे की आमची मतपेढी फुटली तरी चालेल, दुभंगली तरी चालेल, पण आम्ही महिलांचा अपमान सहन करणार नाही अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसनं या निमित्तानं आत्ता संगमनेर तालुक्यात जो वाद झालेला आहे, वसंत देशमुखांनी जो वाद उपस्थित केला आहे जयश्री थोरात यांच्याविषयी अपमानास्पद शब्द वापरून, घाणेरडे शब्द वापरून, तर तो वाद असा फुकट जाता कामा नये. त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं. त्यामुळे काँग्रेसनं आपली महिला सन्मानाविषयीची भूमिका एकदा चिंतन करून स्पष्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. आता दुसरा विषय काय आहे, माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की विलेपार्ले मतदारसंघामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी उमेदवार तिथे द्यायचा नाही, ती जागा लढवायची नाही, ती जागा आपला द्यायची असं ठरवलेलं आहे. पण विलेपार्ल्यातल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की नाही आपण ही निवडणूक लढवूया, त्यानिमित्तानं आपल्याला आपले विचार, हिंदुत्वाविषयीचे विचार मांडता येतील अशी त्यांची भूमिका होती.
आज परिस्थिती अशी आहे की आप या पक्षानं महाराष्ट्रातच निवडणूक लढवायची नाही असा काहीतरी निर्णय घेतला आहे असं माझ्या कानावर आलं आहे. त्यामुळे पार्ल्यातही ते निवडणूक लढवणार नाहीत जरी उद्धव ठाकरे यांची इच्छा असली तरी. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता दुसरा पर्यायच नाही. त्यांनी पार्ल्यामध्ये संदीप नाईक या इच्छुकाला तिकीट दिलेलं आहे आणि आता मग पार्ल्यामध्ये परागळवणी भाजपचे विरुद्ध संदीप नाईक उद्धव सेनेचे अशी लढत होणार आहे. पाहूया ही लढत रंगणार आहे आणि त्यामुळे लोकांच्या कानावर हिंदुत्वाविषयी दोघांचे विचार काय. संदीप नाईकांना फार मोठी संधी आहे की उद्धव सेनेचं हिंदुत्वाविषयीचं धोरण काय आहे ते पार्ल्यात जर त्यांनी मांडलं तर संबंध ते महाराष्ट्रात पसरेल. कारण पार्ल्यातल्या या निवडणुकीवर सगळ्या भारताचं लक्ष आहे. कारण पार्ले विधानसभेमध्ये प्रथम शिवसेनेनं हिंदुत्वाचा जयघोष केला. त्यामुळे पार्ले विधानसभेत हिंदुत्वाविषयी जे काही बोललं जातं त्याचे पडसाद भारतात उमटतात. त्या संदीप नाईक यांनी ही संधी दवडू नये असं मला वाटतं. मित्र, आपल्या एकंदर जीवनावर नाही म्हटलं तरी क्रिकेटचे पडसाद उमटलेले असतात. क्रिकेटचा परिणाम होतो. तर न्यूझीलंड विरुद्ध दुसरी कसोटी आपण जी हरलो काल, 3 दिवसामध्ये कसोटी मालिकेचा निकाल लागतो, हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पण त्याच्यातून शिकायचं आहे काय आपल्याला, तर भारतीय खेळाडूंची सामना जिंकायचा असतो ही प्रवृत्तीच नव्हती. ते सामना जिंकण्यासाठी खेळतच नव्हते. आणि दुसरं म्हणजे आपण कोणत्या प्रकारात खेळत आहोत. आपण T20 खेळतोय, वन डे खेळतोय का कसोटी खेळतोय याचंच त्यांना भान नव्हतं. आणि जसं वन डेमध्ये T20मध्ये धर की मार, चेंडू दिसला की लगाव, सीमापार, तसं ते टेस्टमध्ये त्यांच्याकडे 2 दिवस होते तरी टिकून राहिले असते तर एक तर त्यांना मॅच अनिर्णित करता आली असती. मागे एकदा मला आठवतं ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपली मॅच होती आणि हैदराबादचा ML जयसिंह हा आघाडीचा आपला खेळाडू होता. तो 2.5 दिवस खेळत होता, मैदानावर टिकून होता 2.5 दिवस आणि त्यांनी धावा किती काढल्या होत्या 76. त्यामुळे मैदानावर टिकून राहणं याला अतिशय महत्त्व जीवनात आहे. क्रिकेटमध्ये तर आहेत पण जीवनातही आहेत. विकेट फेकायची नसते. आपल्याकडे सगळ्यांना विकेट फेकण्याची घाई झाली होती. हे अतिशय निराशाजनक असं चित्र आहे. दुर्दैवानं त्याचा परिणाम सगळ्या भारतीयांच्या मनोभूमिकेवर होतो काही वेळेला. पण आत्ता ही जी निवडणूक आहे 2024ची महाराष्ट्र विधानसभेची, त्याच्यामध्ये असं काही दिसत नाही आहे. जे 6 पक्ष प्रामुख्यानं निवडणुकीच्या रिंगणात आहेत, महाविकास आघाडीचे 3 पक्ष आणि महायुतीचे 3 पक्ष, हे पक्ष सुदैवाने आपल्याला जिंकायचंच आहे या विजिगीषू वृत्तीनं मैदानात उतरलेले आहेत. माझी त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमचे विचार सांगा काय आहेत ते, तुमचा ध्येयवाद, तुमचं उद्दिष्ट, आणि तुम्ही निवडून आलात तर महाराष्ट्राचा विकास तुम्ही कसा करणार. बाकी ही विजिगीषू वृत्ती जी आहे ती खरोखर अभिनंदनास पात्र आहे. त्यामुळे निवडणूक चांगली रंगेल असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.